नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सावनी हर्षला म्हणते, आता आपलं लग्न होणार ना? तर हर्ष म्हणतो, हो, व्हायलाच पाहिजे. आणि सत्यमला विचारतो, तू असशील ना आमच्या लग्नात? तर सत्यम म्हणतो, हो, आहे ना. तर हर्ष सावनीला म्हणतो, सावनी, मी काय सांगू तुला, मी किती खुश आहे. ज्या दिवसाची तू म्हणजे आपण इतक्या दिवसापासून वाट बघत होतो तो दिवस आलाय. मी सांगू शकत नाहीये मला काय वाटतंय. आता आपण कंप्लीट फॅमिली झालो. तू आहेस, मी आहे, आदित्य आहे, मिहीर आहे. व्हॉट अ मोमेंट. तर सावनी म्हणते, येस, व्हॉट अ मोमेंट. आपण एक फोटो काढूया, म्हणजे मी हा मोमेंट पुन्हा पुन्हा जगू शकेल. तर मुक्ता त्या चौघांचा फोटो काढते. त्यानंतर सावनी आदित्यला म्हणते, हा तुझा मिहीर मामा, ओळखलंस का? तर मिहीर आदित्यला मिठी मारतो. हे पाहून हर्षला अजिबात चांगलं वाटत नसतं. त्यानंतर मिहीर हर्षला म्हणतो, जे झालं ते झालं. मी मागचं सगळं विसरायच्या तयारीनेच आलोय. आता मला फक्त माझ्या बहिणीचं आयुष्य मार्गी लागायला हवंय. तिचं भलं व्हायला हवंय. आय होप तू पण सगळं विसरशील. तर हर्ष म्हणतो, अरे हो रे, मीच सावनीला म्हणालो होतो की आपण नवीन फ्रेश सुरुवात करू. आणि तू इथंपर्यंत आलायस म्हटल्यावर नकार द्यायचा प्रश्नच येत नाही. तर मिहीर म्हणतो, ठीक आहे, मग मी आजच गुरुजींना भेटतो आणि मुहूर्त काढायला सांगतो. तर सावनी आणि आदित्य मिहीरला गेटपर्यंत सोडायला जातात. मुक्ता जात असताना मागे वळून पाहते आणि मनात विचार करते, इतकं सगळं सुरळीत झालं. काही प्रॉब्लेम तर नसेल ना? हर्षवर्धनला इतकंच हवं होतं. कसं शक्य आहे? सगळं आहे ना ठीक? आय जस्ट होप काही गडबड नाही होणार. आणि तेथून जाते. संध्याकाळी घरी मुक्ता आणि सागर कॉफी पीत बसलेले असतात. त्यावेळी सागर म्हणतो, मस्त झाली आहे कॉफी. तर मुक्ता म्हणते, दॅट्स इट. मला वाटलं तुम्ही पुढे म्हणाल, पण तुमच्या आईच्या हाताची सर काही तुम्हाला नाही वगैरे. नाही म्हणजे माझी आई छानच करते कॉफी, पण तुमच्या तोंडून असं स्वतःचं कौतुक ऐकायची सवय नाही आहे ना मला. तर सागर म्हणतो, आणि मी जर म्हटलं की हल्ली मला तुमच्याच हातची कॉफी आवडते तर? आणि विचारतो, काय झालं सावनीकडे? तर मुक्ता म्हणते, तुम्ही असं लहान बाळाला पाहिलंय का कधी, ज्याला बेडवरती एकट्याला सोडलेलं असतं आणि तो स्वतःला असं पांघरुणामध्ये गुरफटून घेतो आणि गोंधळून जातं? तसे आहात तुम्ही. तर सागर म्हणतो, मी लहान बाळ आहे का? मी गोंधळून जातो? तर मुक्ता म्हणते, हां, म्हणजे तुम्ही इथे एकटे थांबलात आणि तुमचा तो भाऊ, तो तुम्हाला विचारल्याशिवाय श्वाससुद्धा घेत नाही. त्याने आल्यावर तुम्हाला सगळं सांगितलं असणार आहे. पण तरी पण काही राहिलं असेल का? आता काही उरलंय का? चला यांना पण विचारूया, कन्फर्म करून घेऊया. तर सागर म्हणतो, म्हणजे एक्झॅक्टली सावनीकडे काय झालं? म्हणजे तुमच्या भावाला बोलवा बोलणी करायला. कशाला? म्हणजे काय म्हणणं काय होतं त्याचं? तर मुक्ता म्हणते, हो, हा पॉईंट माझ्यासुद्धा डोक्यात आलं होतं. हे जोक्स अपार्ट, जाताना माझ्याही हे सगळं डोक्यात चालू होतं, पण सगळं स्मूथली हँडल झालं, शांतपणे पार पडलं. तर सागर म्हणतो, मला अजूनही त्या हर्षवर विश्वास नाहीये. यावेळी जर त्याने काही केलं ना तर? तर मुक्ता म्हणते, एक मिनिट, मी सांगतेय ना शांतपणे पार पडलं. बरं ऐका ना, महत्त्वाचं काय माहिती आहे, मिहीरने इतकं छान हँडल केलं ना सगळं. सगळी सिच्युएशन अगदी मोठ्या माणसासारखी त्याने हँडल केली. म्हणजे खरं तर सावनीचा लहान भाऊ नाही तर मोठा भाऊ बनून तिचं आयुष्य मार्गी लावायला आलाय असं वाटलं मला. तर सागर म्हणतो, आणि याचं क्रेडिट जातं तुम्हाला. तुम्ही त्याला समजावलंत म्हणून तो गेला. तर मुक्ता म्हणते, चला, सईशिवाय या घरात आणखी कोणीतरी आहे बाबा जे माझं ऐकतं. तर दोघे हसत असतात. तर मुक्ता विचारते, म्हणजे? तर सागर म्हणतो, जिने तुम्हाला इतका त्रास दिलाय तिची सुद्धा तुम्हाला काळजी आहे. जो तुमच्याशी कधी नीट बोलतच नाही तो आदित्य, त्याची सुद्धा तुम्हाला काळजी वाटते. माझी आई तुमच्याशी कधीच नीट वागली नाही, पण तुम्ही मात्र तिच्याशी आदराने वागता. हे कोणालाच जमत नाही. त्या मिहीरला तर आठवतसुद्धा नसेल तो सावनीशी इतकं कधी बोलला होता. तुम्ही त्याला फोर्स केलात म्हणून तो गेला, नाहीतर सावनीवर खूप राग आहे त्याचा. तर मुक्ता फक्त असं म्हणते. तर सागर म्हणतो, काय झालं, मी कौतुकच करतोय तुमचं. तर मुक्ता म्हणते, हेच कौतुक जर मला तुमचं करता आलं असतं तर मला जास्त आवडलं असतं. तर सागर विचारतो, म्हणजे? तर मुक्ता म्हणते, ही गोष्ट जर तुम्ही मिहीरला समजावली असती तर? तर सागर म्हणतो, काय, त्याचं आणि त्याच्या बहिणीचं पॅचअप? तर मुक्ता म्हणते, काय हरकत आहे? तर सागर म्हणतो, काय बोलताय तुम्ही? सावनी कशी वागली आहे आपल्याशी माहिती आहे ना? तर मुक्ता म्हणते, एक्झॅक्टली. तिचा भाऊ जर तिच्या आयुष्यात असता तर कदाचित बरी वागली असती. त्या काळात जे काही घडलं ती सिच्युएशन सावनीने अजिबात नीट हँडल केली नाही. ती चुकीचंच वागली. तिच्या वागण्याचं मी समर्थन नाही करत आहे, पण आपण नाही नाकारू शकत ना.
ती नव्हती खुश. तिचा आनंद शोधण्यासाठी ती बाहेर गेली. आणि जगात प्रत्येकाला स्वतःचा आनंद शोधण्याचा अधिकार आहे. हे जर मिहीरच्या कळत्या नकळत्या वयात तुम्ही त्याला सांगितलं असतं तर त्याच्या मनात इतका राग ठेवून तो मोठा नसता झाला. तर सागर म्हणतो, सावनी जे काही वागलीये ते अजूनही मला जस्टिफायेबल वाटत नाही. बट यू आर राईट. माझंच चुकलं. मी मिहीरला समजवायला हवं होतं. तर मुक्ता म्हणते, तुम्हाला स्वतःला पटलं, समजलं तर तुम्ही त्याला समजवाल ना. आणि त्याला कडू कारलं असं म्हणते. तर सागर तिच्याकडे रागात बघतो. तर मुक्ता म्हणते, काय चुकीचं बोलले? इमोशनलेस, खडूस, कडू, काहीही झालं की वस्कन अंगावर येणारे. तर सागर म्हणतो, मी अंगावर येतो? मी कडू कारलं? तर मुक्ता म्हणते, हो. आणि मुक्ता तेथून जायला लागते. तर सागर तिचा हात धरतो आणि मुक्ताच्या जवळ जात तिला विचारतो, अजूनही मी तुम्हाला भावनाशून्य वाटतो का? रूढ वाटतो? तर मुक्ता नाही अशी मान हलवते. तर सागर म्हणतो, सांगा ना, इतका वाईट आहे का मी? तर मुक्ता म्हणते, तुम्ही अजिबात वाईट नाही आहात, फक्त कडू कारलं आहात असं म्हणून त्याला लांब ढकलते आणि तेथून पळून जाते. इकडे हर्ष सत्यमला म्हणत असतो, दिस इज डिस्गस्टिंग. मिहीर कोठून आला मध्येच? मुक्ताने आणलेलं असणार आहे त्याला. तर सत्यम म्हणतो, मुक्ताचा काय संबंध? तर हर्ष म्हणतो, तुला माहीत नाहीये ती मुक्ता कशी आहे ते. सावनीला हेट करत असली तरी सावनी आणि मिहीरच्या भांडणात पडलेली असणार आहे. सावनीचं आणि मिहीरचं भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला असणार आहे आणि मिहीरला इथे यायला भाग पाडलं असणार आहे. आणि तो मिहीर आजपर्यंत त्याने साधा बहिणीला एखादा फोन केलेला नाहीये. 4 चौघात भेटला तरी ओळख दाखवत नाही आणि तो मला भेटायला येणार आहे. हे सगळं मुक्ताने केलं असणार आहे. माझ्या प्लॅनमध्ये मांजरासारखी आडवी आली ती. सगळा प्लॅन फिसकटवून टाकला तिने. तर सत्यम म्हणतो, मग आता तू काय लग्न करणार आहेस? तर हर्ष म्हणतो, मी अजिबात लग्न करणार नाहीये. हे काहीतरी असं केलं पाहिजे ना की सावनीने स्वतःहून मला नकार दिला पाहिजे. काहीतरी विचार केला पाहिजे, काहीतरी सुचलं पाहिजे रे. तर सत्यम म्हणतो, अरे पण काय सुचणार यार, ती सारखी लग्न लग्न करत तुझ्या मागे फिरत असते. तर हर्ष म्हणतो, आपण असं काहीतरी केलं पाहिजे की सावनी या घरातून निघून जाईल. म्हणजे तिला या घरातून पळवून लावलं पाहिजे आपण. त्यावेळी सावनी तिथे येते आणि म्हणते, हर्ष आज मी खूप खुश आहे. आस्क मी व्हाय? तर हर्ष विचारतो, का? तर सावनी म्हणते, आज मी बेस्ट ऑर्गनायझरशी बोलली आहे आणि 3-4 लोकांना भेटले सुद्धा आहे. हर्ष ते तुला फोन करतीलच. मी त्यांना सांगितलं या लग्नात एव्हरीथिंग टू बी लाईक क्लासी. हे म्हणजे काही मंगल कार्यालय, इकडे आहेर आणू नका या टाईपचं लग्न नाहीये. सो एव्हरीथिंग हॅज टू बी लाईक क्लासी. फुलांची डोली, एका साईडला छान म्युझिकचा सेटअप, वाईनचा सेटअप आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला आपण एक छान गिफ्ट हॅम्पर पण देऊया. आणि ती हर्षला म्हणते, मी तुझ्याशी बोलतीये, तुला आनंद नाही का झाला? तर सत्यम म्हणतो, आनंद झालाय त्याला, उलट तुमचं लग्न भारी होण्यासाठी त्याने एक झकास आयडिया केली आहे. तर सावनी विचारते, काय आहे? तर सत्यम म्हणतो, हेच की तुम्ही काही दिवस तू आणि आदित्यने मिहीरकडे राहायला जायचं. तर सावनी म्हणते, का? तू सांगितल्याप्रमाणे मिहीर आला होता ना लग्नाचं प्रपोजल घेऊन, मग आता मी त्याच्या घरी जाऊन राहण्याची अट कशासाठी? तर सत्यम म्हणतो, खूप वर्षानंतर बहीण भावांची भेट झाली आहे ना, मग गप्पा होतील, तुमच्यात काही गैरसमज असतील तर तेही दूर होतील. काय रे हर्ष? तर हर्ष म्हणतो, हो कमाल आयडिया आहे नाही. आणि सत्यमला म्हणतो, तू आधीच सांगून टाकलंस तिला. सावनीला म्हणतो, माझ्या मनामध्ये विचार काय होता, इतके वर्ष आपण एकत्रच राहतो, आपलं लग्न आहे, काहीतरी स्पेशल फिलिंग हवं की नको त्याच्यामध्ये. तू जर आत्ता मिहीरकडे जाऊन राहिलीस तर लग्नाआधीचे जे काही विधी असतात मुलीकडचे ते सगळे तू तिकडे पार पाडू शकशील. म्हणजे तुझी हळद असेल, माझी हळद असेल, सगळं कसं व्यवस्थित पार पडेल. आणि लग्नाच्या आधी आपण दोघं दूर राहिल्याने आपलं प्रेम लग्नानंतर आणखी वाढेल. पटतंय की नाही तुला? इकडे मुक्ता घरी आवराआवर करत असते. त्यावेळी माधवी तेथे मुक्तासाठी सुरळीच्या वड्या घेऊन येते. तर मुक्ता खाते आणि म्हणते, माझ्या हाताला तुझ्या हाताची चव कधी येणार? तर माधवी म्हणते, असं काही बोलायचं नसतं ग, आईच्या हाताची चव मुलीच्या हाताला तेव्हाच येते जेव्हा ती स्वतःच्या संसारात मुरते. तर मुक्ता म्हणते, माझ्या संसारातलं इथे कोणीच नाहीये, ट्रस्ट मी कोणासाठीच ठेवणार नाहीये, मी सगळं संपवतीये. तर माधवी म्हणते, मला माहिती होतं, त्या कशाही झाल्या असल्या तरी तू फंदा उडवला असतास. किती आवडतात तुला त्या सुरळीच्या वड्या, म्हणूनच मी या फक्त तुझ्यासाठी आणल्यात आणि दुसरा डबा दाखवत म्हणते, या स्पेशल व्यक्तीसाठी, तुझ्या सासूबाईंसाठी आणल्यात. तर मुक्ता म्हणते, आणल्यास ना, मग मी कशाला एवढ्या घाईघाईत खाते, मी मस्त काम आवरते आणि मग बसून शांतपणे खाते. त्यानंतर मुक्ता आईच्या पदराला हात पुसते.
तर मुक्ता माधवीला म्हणते, आई बस ना, मला गप्पा मारायच्यात. पण तेवढ्यात माधवीला आठवतं की तिने गॅसवर दूध ठेवलंय, म्हणून ती मागच्या मागून निघून जाते. तर मुक्ता एकटीच गप्पा मारत बसलेली असते. तिला लक्षातच येत नाही की आई नाहीये. ती म्हणत असते, आई तुला मिहिकाची केवढी काळजी वाटत होती ना. खरं सांगू तर मला पण वाटत होती, पण लग्न करून जेव्हापासून मी या घरात आलीये ना, मला खरंच वाटतंय ही माणसं खूप चांगली आहेत. आणि या घरातले पुरुष तर खूपच हेल्पफुल आहेत. किती अंडरस्टँडिंग आहेत माहितीये. बापू, लकी, मिहीर आणि सागर, बापरे, त्यांच्याबद्दल तर काहीतरी वेगळंच मत होतं ना आपलं. किती चिडायचे, काहीही झालं तरी असे वस्कन अंगावर यायचे. पण आता माझ्या लक्षात येतंय की आपण त्यांची एकच बाजू पाहत होतो, दुखावलेली. दुसरी बाजू आपण कधी पाहिलीच नाही. फेज असते ना एखाद्याच्या आयुष्यात, त्यामुळे कदाचित तो कडवटपणा आला होता त्यांच्यात. पण सागरना सगळ्यांची इतकी काळजी आहे ना, इतका विचार करतात ते सगळ्यांचा. एक खूप छान मुलगा, वडील, भाऊ सगळेच आहेत ते. पण नवरा म्हणून सुद्धा खरंच चांगले आहेत. म्हणजे जेवढं त्यांचं सईवर प्रेम आहे ना, तेवढाच त्यांचा आदित्यसाठी सुद्धा जीव तुटतो. किंवा आज बघ ना, मम्मींवर, स्वातीताईंवर, कोमलवर त्यांचा एवढा जीव आहे ना, तेवढंच ते. आणि ती मागे वळून पाहते तर तिथे तिला सागर दिसतो. तर सागर विचारतो, काय तितकंच काय? तर मुक्ता म्हणते, काही नाही. तर सागर विचारतो, बरं मी कसा आहे? चांगला आहे. तर मुक्ता म्हणते, कडू. आणि दोघेही हसत हसत एकमेकांकडे बघतच राहतात. आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, सावनी मिहीरला फोन करून विचारते, काही दिवसांसाठी मी तुझ्याकडे राहायला येऊ शकते का रे? त्यानंतर मिहीर सागर आणि मुक्ताला म्हणत असतो, मला सावनीला हो पण म्हणता येईना आणि नाही पण म्हणता येईना. तर मुक्ता म्हणते, हे बघा सागर, त्यांच्या आई वडिलांनंतर मिहीरचं घर हेच तिचं माहेर आहे. तर त्यानंतर माधवी मुक्ताला म्हणते, स्वतःच्या त्या घरात आणून ठेवणार आहेस तिला? तर मुक्ता म्हणते, त्या नाही या. तुम्हाला काय वाटतं, माधवी देईल का परमिशन सावनीला घरात घेण्यासाठी? कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.